नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूजच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता सर्वच गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असणार। सार्वजनिक मंडळांची सुद्धा तयारी अगदी जोरदार सुरू झालेली असेल। पण या गणेशोत्सवात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना आखली आहे। या ग्रीन कॉरिडॉरवरती वाहतुकीचा परिणाम होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यावर अधिक मनुष्यबळही तैनात असणार आहे। नवी मुंबईतून गणेशोत्सवात पश्चिम उपनगरात जायचं म्हटलं तर वाहतूक कोंडीचा सामना करत नागरिकांना 2 तासाचा प्रवास करावा लागतो। मग तुम्ही ठाणे मार्गे जा किंवा वाशी खाडीपूल मार्गे। पण या वर्षी मात्र ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना राबवली जाणार आहे। यामध्ये नवी मुंबईतील व्यक्ती अवघ्या 50 मिनिटात नवी मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठू शकणार आहे। आता या कॉरिडॉरचे स्वरूप आपण समजून घेऊयात। नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहनं पीडी मेलो रोडद्वारे सीएसएमटीच्या दिशेने जातील। सीएसएमटीतून ही वाहनं मंत्रालय मार्गे मरीन ड्राइव्ह करत पुढे कोस्टल रोडच्या दिशेने जातील। कोस्टल रोडहून पुढे वांद्रे वरळी सी लिंक करत पश्चिम द्रुतगती मार्गे मुंबई विमानतळाला पोहोचता येणार आहे। मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय की लालबागच्या राजाच्या दर्शनाला येताना नागरिकांनी लोकल ट्रेनने यावे आणि जर वाहन घेऊन आले तर लोधा पे अँड पार्क किंवा कल्पतरू पे अँड पार्कचा वापर करावा। ही अशी पूर्वतयारी करत यावर्षी गणेशोत्सव अगदी सुस्थितीत पार पडावा यासाठी मुंबई सज्ज आहे। तुम्हाला या ग्रीन कॉरिडॉर बद्दल माहिती होती का आणि तुमच्या यावरील प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।